मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे यवतमाळमध्ये ग्राहकांची पेट्रोलसाठी प्रचंड गर्दी आपण प्रत्येक पेट्रोल पंपावरती पाहतो आहे. सरकार म्हणताय की पेट्रोल आहे म्हणून, पण आपण जर पाहतो या ठिकाणी नागरिकांच्या रांगा काल सायंकाळी मला वाटतं 3-4 वाजतापासून लागलेल्या आहेत. लोक पेट्रोलसाठी या ठिकाणी प्रत्यक्ष झुंबड करतायत. पण एकीकडे इथचं स्थानिक प्रशासन असेल किंवा सरकार असेल ते म्हणते की पुरेसा पेट्रोलचा स्टॉक आहे. आपलं काय म्हणणं आहे या विषयावर? आता दत्ता चौक ते लोहारा पर्यंत 5 ते 6 पेट्रोल पंप आहे. बरोबर आहे. ते तिन्ही बंद पडले. बंद पडले म्हणजे पेट्रोल सप्लाय बंद झाला तिकून येणारा. तर तेव्हाच लोकांची गर्दी वाढली, म्हणजे पेट्रोल नाहीये. त्या याच्यावर 2 पेट्रोल पंप चालू आहे. सरकार म्हणते पेट्रोल आहे, भरपूर आहे, स्टॉक चालू आहे. मग एवढी गर्दी कशी का? तर गर्दी 2 पेट्रोल पंपावर खूप आहे. रोडवर येऊन राहिल्या, चक्के जाम होते, रस्ता जाम होते. दादा काय सांगशील? पेट्रोल पंप भेटत नाही आता, असं वाटत आहे. भेटते नाही भेटत कोणा गिरायकाला पण माहित नाही भेटेल नाही भेटत म्हणून एक गर्दी आहे. जर पेट्रोल नाही भेटलं तर काय करणार? बरोबर आहे. म्हणून एक गर्दी अजून वाढली आहे. आणि पेट्रोल आहेच नाही, काही पेट्रोल पंप बंद झाले आहे. शहरातले पेट्रोल पंप बंद झालेले आहेत. 5-6 पेट्रोल पंप बंद झाले आहे. काय करणार? मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. तिथपासून एकदम स्टार्टिंग पासून लाईन लागलेल्या आहेत. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी गर्दीचा ओघ काही कमी होताना दिसत नाहीये. दुचाकी स्वारांसोबत 4 चाकी वाहनांची सुद्धा गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. नेमका काय तोडगा सरकार आणि स्थानिक प्रशासन यावरती काढते यावरती अनेक लोकांच्या नजर आहेत. कारण आपण जर पाहतो म्हटलं तर दळणवळणामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. ट्रान्सपोर्टेशन जर फॅसिलिटी बंद झाली तर लोकांचे रोजगाराचे मोठे प्रश्न उद्भवू शकतात. ही अत्यंत मोठी एक समस्या आहे. लोकांसमोर आता हा प्रश्न पडलेला आहे की उद्या आणि परवा काय होईल. आज विविध माध्यमांमध्ये बातमी अशी होती की गॅस असेल, डिझेल असेल आणि पेट्रोल याच्या किमती वाढणार आहेत म्हणून. आणि कालच संसदेमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्टेटमेंट दिलं की पुन्हा एकदा आपल्या देशावरती कोविड-19 पॅन्डेमिक सारखी कंडिशन येऊ शकते आणि लोकांनी सहकार्य करण्याची गरज त्यांनी या माध्यमातून एक्सप्लेन केली होती. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ.